नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास जोरात सुरू आहे। राज्य सरकारनं क्लस्टर योजना लागू करून रहिवाशांना मोठं घर कसं मिळेल याची काळजी घेतली आहे। मात्र वनमंत्री गणेश नाईकांनी क्लस्टर योजनेला विरोध करत शहरामधील सर्वच इमारतींचा पुनर्विकास झाल्यास मूलभूत गरजांचा ताण येईल असं स्पष्टीकरण दिलंय। गणेश नाईकांच्या भूमिकेला शिवसेनेनं आक्षेप घेतलाय। गोरगरीब लोकांच्या घरांना विरोध केल्यास रस्त्यावर उतरून नाईकांच्या घरावरती मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आलाय। एवढंच नाही तर भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी देखील नाईकांची भूमिका योग्य नसल्याचं म्हणत घरचा आहेर दिलाय। 30 वर्ष यांची सत्ता होती, तर मग ह्याच्याकडे त्यांनी का लक्ष नाही दिलेलं? आज आमची पाळी आली आहे, झोपडपट्टीवासियांची पाळी आली आहे, माथाडी लोकांची पाळी आलेली आहे, सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेची पाळी आलेली आहे। तर यांच्या आणि ह्यांना न्याय एकनाथ शिंदेसाहेब देण्याचा प्रयत्न करत आहे, तर यांच्यामध्ये यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे। ही जी रिडेव्हलप वाली घरात ह्या लोकांना घेऊन आता मोर्चा काढणार आहात? बघा, मोर्चा मी साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण युतीमध्ये आपण काम करतोय, की आपण जर मोर्चा बिर्चा काढला तर युतीवरती ठपका बसेल, म्हणून तुम्ही संयमाने घ्या। साहेब आम्हाला संयमाने घ्यायला सांगतात, म्हणून आम्ही शांत बसलोय, नाहीतर आम्हाला यांच्या घरावरती मोर्चा काढायला वेळ पण लागणार। गरीब लोकांचा विकास होणं हे राज्य शासनाने ठरवलेलं आहे, त्याच्यात तुम्ही आम्ही काही करू शकत नाही। नुसतं बोलून चालत नाही, तर कृतीत काम करा। आज लोकांना तुम्ही पूर्वी 4 एफएसआय बोलला म्हणून ग्रामस्थांनी घरं बांधली, माताडी मापाड्यांनी घरं बांधली, त्यांच्यासाठी कोण नाही बोलत सभागृहात, फक्त एकटी मंदा मात्र सर्वांचा विषय घेऊन बोलते। तर मला वाटतं गरीब लोकांना घरं मिळाली पाहिजेत,